कृष्ण जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख जाने हो साजनी सुख जाने हो साजनी सुख जाने हो साजनी माधव बरवा बरवा दुहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी रा म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो विठ्ठला जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो आवाज प्रपंच ओसरो चित्त तुझे पायो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध राम मेरा शुद्ध राम मेरा रंग मेरा शुद्ध राम मेरा पूरे पूरे आता पूरे पूरे आता पूरे पूरे आता नको तुझे आचे ससा नको तुझे आचे ससा तुझे आचे ससा नको तुझे आचे ससा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंगवा रंगा शुद्ध रंगवा रंगा रंगवा रंगा शुद्ध रंगवा
हॅलो हॅलो जरा आवाज आहे ना हॅलो
शुद्धा रंग वावे रंगा शुद्धा रंग वावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा प्रपंच ओसरो चित्त तुझ्या पायी मुरो तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी आची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा लटिके ते फेडा तुका मने जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा महामंग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दादा मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन श्री चरण संसाचिया संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांच हस्तचरश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं भज केवलं श्रीमन्योवृत्तिनाथ इति ख्यातं दैवत्माश्रये आता वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विष्णुमोहिनी नमस्कारिणी म्या नमो मायभूमी जिथे जन्मभूमी नमो कर्मभूमी जिथे वाडी भूमी नमो अलंकापुरभूमी जिथे ध्यान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या कांतयोगामी तुम्ही संत माझी आकडा तिथेचा करार घोडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी विठ्ठल टाळे एक साथ टाळी बजावा विठाला 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 प्रपंच वसरो चित्त तुझे पायी गुरु ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग भावी रंगा प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत गुरु जगद्गुरु तुकोबार आहे.
यांचा मागणी पर प्रकरणातील 4 चरणाचा अतिशय प्रसिद्ध अतिशय महत्वाचा अभंग सेवेसाठी सादर आहे. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक जगन्नियंता पंढरीश पांडव परमात्म्याच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व वारकरी सांप्रदायिक संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त कोळपकर परिवार डागी हिवरखेड अतिशय गेले 23 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. हे 24 वर्ष चालू आहे महाराज, झालं नाही अजून, उद्या होईल, बरोबर आहे. आणि आनंद या गोष्टीचा आहे, आपल्या घरी पाहुणा आला, पूर्वीचा काळ असायचा, पाहुणा आल्यानंतर तो थांबू वाटावा असा किती दिवस जरी थांबला तरी आपल्या जीवावरनं येत नव्हतं किंवा त्रास होत नव्हता. आता पाहुणा आल्यानंतर त्यानं चहा मागू नये, त्यानं पाणी मागू नये, त्यानं जेवायला मागू नये आणि त्यानं कुठलीच व्यवस्था सारभूत करू नये, येऊच नाही ही भावना झालेली आहे. पण गेले 23 वर्षापासून हा कोळपकर परिवार जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब गणपती बाप्पा देवी आई माता हे अधिष्ठान यांनी निर्माण केलं आणि 24 वर्षापासून हा उत्सव करतात. मायबाप हो, जितकं वाटतं तितकं सोपं नाही, पण देवाची इच्छा आहे की कोळपकर परिवारानं पिढ्यानपिढ्या पांडुरंगाची सेवा करावी, ही देवाची इच्छा आहे. आणि देवाच्या इच्छेशिवाय जगात काहीच होत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आमची इच्छा, अरे आपलं कोण ऐकते? घरी बायको चहा देत नाही ते म्हणते मोदीला काय कळते? जो जेतीचे गौरवणीने ते तयासी भिंगुळवाने जावे त्याच्या वंशा, थोडा आवाज मोकळा करत दादा, काय थोडी जागा आहे, जावे त्याच्या वंशात ते वकळी. कार्यक्रमाला उपस्थित सर्व दिग्गज मायबाप मंडळी, त्यापैकी मी खरं तर माझं अंतकरण भरून येतं. ज्यांनी मला आळंदीला नेलं, लहानाचं मोठं केलं, ते गुरुवर्य आदरणीय. खरं तर त्यांनी आमच्या कीर्तनात उभं राहावं आमचा अधिकार अजिबात नाही, पण तो त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. खरं सांगू का, कोळपकर परिवार एवढा प्रामाणिक परमार्थ करतो की चांगल्या चांगल्या माणसाला सुद्धा इथं सेवा करू वाटते. हा कोळपकर परिवारांचा मोठेपण आहे मायबाप. आदरणीय शिवाजी बाबा शिंदे, आदरणीय माझे मामा हरिभक्ती पारायण कथाकार आदरणीय रामदासजी महाराज किल्लारी पाटील गोरेगावकर आळंदीकर महाराष्ट्रकर, बरोबर आहे. मामासोबत खूप दिवस राहिलो. आता मी किती गरीब होतो, आता मी बायकोला सोबत आणलं शंभव. वहिनी बोलता बोलता म्हणले आता महाराज बरं आहे, लहानपणीच्या गोष्टी म्हणलं वहिनी शांत बसाना, नंतर सांगा निवांत. कसं असते, लहानपणी एवढं चांगलं नव्हतं. मी लहानपणी गुरंढोरं चारायचो, पण माझा एक चांगला स्वभाव होता. माझे ढोरं माझ्या शेतात मी कधीच चालली नाही, शेजारच्या शेतात चालायचो. अशा घोडकर गोष्टी वहिनीने सांगितलं. पण आनंद आहे मायबाप हो, आम्ही भारतात जरी मोठे झालो, कुठं जरी किती नाव झालं, तर आम्ही काय असतं माहिती का, प्रत्येकाचा एक परिवार, एक स्नेह ऋणानुबंध जोडलेले असतात. ऋणानुबंधाच्या सुटल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी, या संत वचनावलीप्रमाणे आमचे ऋणानुबंध आहेत. आदरणीय रामदासजी मामा, आदरणीय गायनाचार्य आमचे पवन महाराज लांभाडे पाटील असतील, आदरणीय आमचे महेशदादा अवचार पाटील असतील, तुषारदादा मृदंगाचार्य सापडगावकर पाटील असतील, आदरणीय श्रीकांत गुरुजी, त्यांचे सर्व विद्यार्थी केंद्रेकर महाराज असतील, सर्व विद्यार्थी मुलं असतील, मुली असतील, आदरणीय विनेकरी बाबा, अंतरच्या आपल्या परिसराचं वैभव, ज्यांनी आपल्या परिसराचं भजन जिवंत ठेवलं ते आदरणीय अंतरजकर बापू मायबापू. या परिसराचं भजन जर कोणी जिवंत ठेवलं असेल ते आमच्या अंतरचे बापू आहेत. याचा धरीना अभिमान करीना आपले जतन करण्याची परंपरा फार मोठी आहे. पहा, मी नेहमी सांगत असतो, पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती याच्यापेक्षा भजन जिवंत ठेवणं याला जातीवंत वारकरी लागतो बरं का. कारण का, भजन जिवंत ठेवता आलं पाहिजे, परमार्थ जिवंत ठेवता आला पाहिजे. ते आमचे आदरणीय बापू, आदरणीय आमचे शांभाऊ, ते देखील उपस्थित आहेत. आणि आदरणीय संवादिनी वादक आमचे पुणेकर बाबा, भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग आमचे वैष्णवदादा आहेत, अतिशय गोड तबला वाजवतात, वारकरी व्यक्तिमत्व आहे आमचे आकाशदादा. मी नेहमी यांचं कौतुक करत असतो, कारण का, मला या गोष्टीचा अभिमान आहे. 24 वर्षापूर्वी हा सप्ताह चालू केला तेव्हा कोळपकरांची दुसरी पिढी होती.
म्हणजे आदरणीय अण्णा असतील, आदरणीय मनीष भाऊचे वडील असतील, ही पहिली पिढी. त्यानंतर दादाची ही पहिली पिढी. त्यानंतर मनीष भाऊ असतील, श्यामभाऊ असतील, संजू भाऊ असतील, रामभाऊ असतील, चिकू भाऊ असतील, त्यांचे सगळे घरातले माणसं ही दुसरी पिढी. पण मायबाप हो, वडिलाला आणि परिवाराला आनंद कधी वाटतो माहिती आहे का? गुरुवारी माधवबाबाने सांगितलं, आता आकाश आणि वैष्णव मोठे झाले, इथून पुढचा सप्ताह ते आनंदात सुखा समाधानाने पार पाडू शकतात. ही कोळपकरांची तिसरी पिढी मायबाप. म्हणजे काय असतं, तुमच्याकडं पैसा किती आहे, तुमचं नाव किती आहे, तुमच्याकडे बॅलन्स किती आहे, याच्यापेक्षा तुम्हाला वाढवडलाईनं पुण्यानं जे भेटलं ना, पहागड्या मी नेहमी सांगत असतो, पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती येते जाते, पण या डागीत हा विठोबा गेले अनेक दशकापासून आहे आणि येणाऱ्या पिढ्या हा विठोबा इथंच राहणार आहे. याची सेवा ज्यांना ज्यांना करायची, मी सांगतो पहा, परदेशात जायला तुमच्याकडं पैसा लागेल, भारताची भटकंती करायला तुमच्याकडे पैसा लागेल, पण माझ्या डागीच्या विठोबाची सेवा करण्यासाठी तुमच्याकडे पुण्यच लागतं. आणि ते या कोळपकर परिवाराला कोण पुण्य कोणा गाठी ज्यासी ऐसियाची बेटी. पुण्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. पैसा हा माणूस कष्टाने कमवतो, एक दोन अशा गोष्टी केल्या की कमवतो, पण पुण्य नाही कमवता येत बरं का. आणि ज्यांच्याकडं पुण्य आहे ना, तो हा कोळपकर परिवार आहे. मला अभिमान आहे या परिवारात मी लहानाचा मोठा झालो. खरं तर माझं 3ऱ्या-4थ्या दिवशीचं कीर्तन होतं, पण यांनी मला मानाचं कीर्तन देऊन टाकलं. हे मानाचं कीर्तन असतं बरं का, काल्याचं कीर्तन, जागराचं कीर्तन, पण हरकत नाही, तुम्ही एवढ्या सन्मानानं मान दिला, ते कीर्तन मी सन्मानानं करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठला अभंग मागणीचा आहे आणि तुकोबाराय काहीतरी मागतात. तुम्ही म्हणाल तुकोबाराय मागतात, हा तुकाराम महाराजांचा स्वभाव आहे का? नाही, अजिबात नाही. तुकोबारायने महेश गुरुजी काही मागावं, हे तुकोबारायांचा स्वभाव नाही. पण कसं आहे, देवाच्या इच्छेनं कधीतरी संतांना वागावं लागतं. पहा, एका दिवसाचा आपण परमार्थ केला, थोडं मोकळं बोलतोय, कुटुंबातलं कीर्तन आहे, कुणाची काही भीती नाही, माझ्यावर काही दडपण नाही, काय नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. मी कसं आहे माहिती आहे का, आग लगे बसते मी हम हमारी मस्ती में, गाव जले हनुमान बहार, अंडागी तेवर खेड्याच्या लय बाहेर, इकडून इकडं जात आहे ते माय बाप होते. बरोबर आहे. मी का सांगतो, तुकोबारायांनी काही मागावं, हा तुकाराम महाराजांचा अजिबात मुळी स्वभाव नव्हता. तुकोबारायांनी जे होतं ते त्याग केला. काय होतं तुकाराम महाराजाकडे? गावची पाटीलकी होती, गावची सावकारकी होती, पण तुकाराम महाराजाला माहीत होतं, तुकोबारायला माहीत होतं, हिच्यात जर आपण फसत चाललो तर आपलं कुठंतरी गंडांतर येणार आहे, पतन होणार आहे. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे माहिती का? त्यागा शांती रणंतरम, त्याग केला पाहिजे. आणि कर्मशास्त्राचा सिद्धांत केंद्रेकर, त्यागाशिवाय भोग मिळत नाही. त्याग केला पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. तुम्हाला देता आलं पाहिजे, पण माणसाचा स्वभाव कसा आहे माहिती का? फक्त येऊ द्या. कधीतरी डाव्या हातानं कावळा उठवला पाहिजे. आमच्या इकडं मराठवाड्यात पंक्ती चालतात, मग पंक्तीत काही लोक कडक कपडे घालून फिरतात. वांग्याची भाजी घे, बुंदी घे, बुंदी घे. तिच्यात माझ्यासारखं जर जास्त हुशार माणूस बसलं पंक्तीला, ते म्हणते अरे लोकांची बुंदी किती दिवस वाढणार, तुझी पण कधीतरी खाऊ घालत जाय. बरोबर आहे का नाही? पण तुकाराम महाराजांचा तो स्वभाव नव्हता. तुकोबारायची परंपरा, वंश परंपरा, दासमी अंकित, तुका मोकलीत लाज कवना. पहा, वंश परंपरेने तुकोबारायकडे सेवा आली. भक्त प्रल्हाद, अंगद, नामदेवराया, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सगळ्यांचा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी
सेवा पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलाची आमूची मिराशी पंढरी पहा मी नेहमी सांगत असतो पंढरपूरला जाण्यासाठी पुण्य लागतं पुण्य किती लागतं खूप पुण्य लागतं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली देवाची कृपा सहज होत नाही काही माणसाला जर चांगलं ऐश्वर प्राप्त झालं असेल पहा ऐश्वर प्राप्त करण्याचे दोन प्रकार आहेत एक लबाड बोलून आणि एक खरं वागून कोण कसं प्राप्त करतं यावर त्याचा परमार्थ अवलंबून असतो पहा तुकोबारायचा अभंग त्याच्यासाठी पण पंढरपूरची वारी करत असताना तुकोबारायची वारी तुकाराम महाराज जन्माला आल्याने वारी सुरू झाली का अजिबात नाही ऐका गोष्ट फार छान आहे कारण की ती गोष्ट पंकज महाराजांची नाही एखाद्या वारकऱ्याची नाही ही गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांची हरी गोविंद मूळ पुरुष आणि सगळ्यात मूळ पुरुष विश्वंभर बाबा सातारा जिल्ह्यातील वाईतील हे घराणं कोणी आंबिले म्हणायचं कोणी मोरे म्हणायचं जावळीच्या खोऱ्यातील आणि यांनी देहूला यावं तिथं सगळे यांचं प्रस्थ निर्माण करावं आणि तिथनं पंढरपूरची वारी करावी मग वारी करत असताना हरी आणि गोविंद एक गत प्राण झाला स्वप्नात दृष्टांत दिला होता बाबा तुम्ही माझी सेवा सोडून जाऊ नका आईने हरी गोविंदाला सांगितलं बाबा मला पांडुरंगाचा पंढरपूरचा दृष्टांत झाला आपल्याला देहू सोडून दुसऱ्या गावात राहणं न परवडणार आहे काहीतरी दगा फटका होऊ शकतो मी ऐका बरं का मी जे सांगतोय ते संत कवी महिपती महाराज यांच्या कृत 17 अध्याय जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आहेत त्याच्यातले हे चरित्र ऐका आणि काहीतरी दगा फटका होऊ शकतो आपण देहू नाही सोडलं पाहिजे आई अगं तुझं वय झालं तू आता काय पण बरळायला लागली का अरे म्हणले नाही स्वप्नात पांडुरंगाचा दृष्टांत होणं एवढं सोपं नाही देव कोणाच्या पण स्वप्नात जाऊन हा दृष्टांत द्यायला मोकळा नाही पण आपली पिढ्यानपिढ्याची सेवा आहे आपण हे पाळलं पाहिजे बरं ज्या पिढ्यात ज्या गोष्टी आहेत त्यांनी त्या केल्या पाहिजे लहान लेकराला जर देव लागला ना माणसं म्हणतात सपून पहा सपून आणि मग म्हणतात नाही हा मूळ पुरुष आहे याला हा पुरुष लागला काहीतरी देवाचा अंगारा लावा काहीतरी नवस कबूल करा नगर भोजन कबूल करा त्याचं काहीतरी पांग फेडणं लागते त्याच्याशिवाय या पोराला बरं वाटणार नाही थोडं सांगू का अरे जहा लाखो करोडो की दवा से काम नहीं चलता वहां मेरी पांडुरंग परमात्मा की दुआ काम आती है जिथं गोळ्या अरे मंत्रेची वैरी मरे तरी वायाची का बांधावी कटारे रोग जाई दूध साखरे तरी कडुनिंब का पियावा ज्ञानोबारायची भाषा आहे ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि खरं सांगू का थोडं धाडसाने बोलतो आमचे कीर्तन तुम्ही ऐकता आमच्या कथा तुम्ही ऐकता याबद्दल आम्हाला आनंद अभिमान आहे पण ह्या जोपर्यंत तुम्ही तुमचं परमार्थ स्वतः करणार नाही तोपर्यंत आमचं असं चालू राहणार आहे ज्या दिवशी तुम्ही मनानं ठरवलं आम्ही रोज गाथा वाचणार आम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचणार त्या दिवशीपासून तुम्हाला कीर्तन ऐकण्याची गरज नाही ज्ञानोबाराय तुकोबाराय साक्षात तुमच्या सोबत 24 तास असणार फक्त गाथा ज्ञानेश्वरी वाचले पाहिजे हे ग्रंथ नाही वाचले ना आयुष्य पोरकय रांडवेनी जेवी शृंगार पै केला याला उपयोग नाही परमार्थ कसा पाहिजे सौभाग्याचा परमार्थ पाहिजे मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक न होवावे लोकांप्रती तया कर्तव्य असे उरले लोका लागी असा परमार्थ आणि गमतीने घेतलं एक गतप्राण झाला त्याचा वंश पुढे देहूला आला मग पदाजी मग विठोबा मग बोलोबा आणि बोलोबा दर वारीला शुद्ध वारीला कुठं जायचे पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत पंढरपूरला जायचं देहूला यायचं पंढरपूरला जायचं देहूला यायचं हे मागणीचं कीर्तन आहे बरं का आणि मागणीच्या कीर्तनात कीर्तनकारानं मागणीच मागितली पाहिजे उगा कीर्तन मागणीचं काही सांगायचं पहिल्या दिवशी स्वरूप चिंतन नामचिंतन करायचं तर उगा काही सांगायचं जरा तुम्हाला थोडं धाडसाने बोलतो श्यामभाऊ आहेत मनीष भाऊ आहेत आणि सगळे मला चांगला परिचय आहे लोकांचा खडकीचे लोक आहेत आंतरेचे लोक आहेत पाड्याचे लोक आहेत जवळपास सगळ्या पंचक्रोशीतले लोक आहेत माय बाप हो ऐका जे कीर्तन आहे ना कीर्तनकारानं तेच कीर्तन केलं पाहिजे सासू सुनेच्या गप्पा गोष्टी सांगणं हे कीर्तनाची परंपरा नाही
जे तेच केलं पाहिजे, जातीवंत कीर्तन केलं पाहिजे. ऐका. आणि मग पंढरपूरची वारी आहे आणि बोलोबा महाराज पंढरपूरला जायचे आणि घरी आले की सांगायचे, होती संताची भेटी, सांगू सुखाची गोष्टी. वा तेची तीर्थ, तेची क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेसे मैत्र दया पुरुषा. काय सांग, पंढरपूरला गेलो, अशी चंद्रभागा डोळ्याने पाहिली नाही. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. असं कुठं उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, असं पंढरपूर कुठत नाही. बरं मी थोडं धाडसाने बोलतो. महेश दादा, अमेरिका आहे, चीन आहे, जपान आहे, कझाकिस्तान आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, पण जगाच्या मालकाला भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात येऊन राहण्याचा मोह आवरता आला नाही. कारण की महाराष्ट्रासारखी देवभूमी आणि संतभूमी जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नाही. बाबा जेथे वैष्णव वाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णव वाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, पुण्य देश, पुण्य देश, भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. इथं वैष्णवांचा वास आहे बाबा, साक्षात ही धन्य भूमी आहे. सदाचार कुलोत्पन्नत्वे सती इति संतत्वम, का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लव लव, नाना आचार गौरव सुकुलिनाचे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संत भक्त शिरोमणी नामदेवराय, संत सावता महाराज फार फार मोठे संत होऊन गेले हो. संत परंपरा फार मोठी आहे. थोडं धाडसाने बोलतो श्याम भाऊ, खरे संत कळणं याच्यासाठी पुण्य लागतं. पहा, कसा तरी पैसा कमवायचा, मोठेपणासाठी जीवन जगायचं, आणि मग खोटे साधू भेटतात, खरे भेटत नाहीत. आणि मग महाराष्ट्रातले प्रकरण तुम्हाला माहीत आहे. खोटे साधू भेटले की मग गच्छंती होते, मग पश्चाताप होतो. पण खरे ज्ञानोबाराय, तुकोबाराय ज्याला कळून घ्यायचे, त्यांना गाथा ज्ञानेश्वरी आत्मसात करा. ज्ञानोबाराय, तुकोबारायची कृपा झाल्याशिवाय आणि कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या बापू. खरा साधू भेटला की कोणाच्याही पाया पडायची गरज नाही. लोक खोट्या नादी लागतात आणि मग म्हणतात, अहो अहो भाऊ, त्या दिवशी मी कथेला गेलो, 500 एका जणांना रुद्राक्ष आणले, म्हणले 100 रुपयाला ये. हे मी शिहोरून आणला, म्हणजे हे मी हिमालयातून आणला. अरे कशाला लोकांना फसवायचं, हे गोळा कर, ते गोळा कर, याला त्रास दे, त्याला त्रास दे. नाही नाही, खरा परमार्थ करा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली ना, खरंच आलं पाहिजे तोंडातून. पैशासाठी खोटं बोलणं हे आपल्याला मान्य होईल, पण जगाच्या मालकाला, ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याला मान्य होत नाही. वारकरी सांप्रदायिक माणसाने ताईट परमार्थ केला पाहिजे. माय बापू, कुठं जरी उभं राहिलं तरी 5-25 लोक गोळा झाले पाहिजे, म्हणले पाहिजे. नाही, पहा काय सांप्रदायिक मंडळी होऊन गेली. इकडं ज्यांनी वस्ती केली आणि ज्यांच्या हातानं इथं मूर्ती स्थापना या परिसरात झाली, ते गुरुनाम गुरु, ज्यांनी वारकरी संप्रदायाला चाली दिल्या आणि चालीत म्हणायच्या शिकवल्या, ते भजन तपस्वी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज नेकनूर. स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली डाग वस्ती आहे. सोपं नाही माय बापू. स्वामींना भेटण्यासाठी, दर्शनासाठी महाराष्ट्र आसुसलेला असायचा. ते स्वामी डागीत येऊन जर पांडुरंगाची सेवा करत असतील तर निश्चित या डागीत काहीतरी आहे. या वस्तीत, या परिसरात, या पंचक्रोशीत भक्तीने व्यापलेला हा परिसर आहे. ऐका, विषांतर होईल. आणि मग तुकोबाराय चे वडील बोलोबा महाराज वारीला जायचे आणि घरी आल्यानंतर सांगायचे, अगं काय पंढरपूर आहे, वा वा वा, असं मी कधीच पाहिलं नाही. आता मालकी गमतीने म्हणतातच, आता स्त्रीपात्र व्यक्तिरेखा आहे, मालक तुम्ही एकटे वारीला जाता, कधी कधी आम्हाला पण नेलं पाहिजे. कधी मध्ये आम्हाला पण सांगितलं पाहिजे, पंढरपूर कसं आहे, चंद्रभागा कशी आहे, नुसतं शाब्दिक सांगता, पण आमच्या डोळ्यानं प्रत्यक्षदर्शी पाहिल्याशिवाय आमचं समाधान नाही. आणि मग बोलोबा महाराजांनी कनकायला सांगितलं, काळजी करू नको, पुढच्या वारीला मी तुला बरोबर नेणार म्हणजे नेणार.
आणि हे पहा, महाराज जरी असला तर घरचं वातावरण ओळखता आलं पाहिजे. त्या दिवशी आमच्या घरात जरा जोऱ्यानं भांडं वाजलं. मी आईला सांगितलं तिला माहेरी 2-3 दिवस जाऊ दे. आई म्हणली कसं काय? म्हणलं भांडं दमानं वाजलं, इथून मोठ्यानं वाजलं तर मग काहीच खरं नाही. कळते का? भांडं वाजलं की आपण समजून जायचं, दादा तुझं जमीनच झालं ना. अनुभव आहे सगळ्याला. अरे बाबा, घरोघरी मातीच्या चुली, आणि ज्याचं झालं नाही त्यांना शांत बसावं ग. विठ्ठला विठ्ठला. शुद्ध वारी जवळ आली आणि कनकाई माते समेत बोलोबा महाराज मस्त पताका घेतली. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पंढरपूर आलं आणि पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागे स्नान, विधितो हरिकथा, अनेक दर्शन विठोबाचे प्रदक्षिणा करायची. आता पंढरपूरची प्रदक्षिणा काय सामान्य आहे का बाबा? पहा, पंढरपूरची प्रदक्षिणा शामभाऊ, एवढी मंडळी बसलेली आहे. सगळेजण डोळे मिटा, 2 मिनिटं मिटा डोळे. डोळे मिटा. चंद्रभागा डोळ्यासमोर आणा. पर जाऊ द्या, एसटीचा प्रवास आहे, स्वतःच्या गाड्याने असं समजू. जुने वारकरी समजू आपण 1980चे. तुम्हाला गावातले माणसं वाट लावायला आले. वाट लावणाऱ्या माणसापेक्षा तुमच्यापेक्षा ते जास्त रडायला लागली. कारण की त्यांना माहीत होतं पहिले वारीला गेलेला माणूस घरी येऊ शकेल का नाही याची खात्री नाही. त्याच्यामुळे ते रडायला लागले. गाडी घरातून निघली, पंढरपूरला पोहोचली, चंद्रभागा डोळ्याने पाहिली. तुम्ही उतरले, पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान केलं का नाही? बोला. केलं. मोकळं बोललं पाहिजे वारकऱ्यानं. चंद्रभागेचं स्नान केलं, भक्त पुंडलिकरायाचं दर्शन केलं आणि त्याच्या बाजूला आलं गुरुनाम गुरु, ज्ञान परंपरा अखंडित महाराष्ट्राला पाजवणारे गुरुनाम गुरु, अखंडानंद रूपाय सविज्ञान प्रदायने भवस्वंत निदेशाय गुरुवे नमः. गुरुनाम गुरु धुंडा महाराज देगलूरकर आणि कृष्णामाई देगलूरकर यांचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं. गुरुनाम गुरु वैराग्यश्य परमूर्ती बुवा. प्रत्येकाने संसार केला पाहिजे, पण संसार करत असताना माऊलीला नाही विसरलं पाहिजे बुवा. शिंदे बुवा. गुरुनाम गुरु विठ्ठल महाराज घुले बाबांचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर जायचं, त्या महादेवाचं दर्शन घ्यायचं, नंदीचं घ्यायचं. थोडं समोर जायचं. भजन तपस्वी गुरुनाम गुरु गंगू काका महाराज शिरवळकर काकांचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर जायचं. काळ्या पाषाणात विप्रदत्ताची मूर्ती आहे, त्या दत्ताचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर जायचं. नागपूरकर मठाचं दर्शन घ्यायचं. शिवलाल स्वामी मठाचं दर्शन घ्यायचं. चौकात जायचं. कालिंका मातेचं दर्शन घ्यायचं. नामदेवरायाच्या मठाचं घ्यायचं. थोडं समोर गेलं. ज्यांनी भजन परंपरा शिकवली ते गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज स्वामींचं दर्शन घ्यायचं. थोडं उजव्या बाजूला जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन घ्यायचं. परत थोडं समोर यायचं. 107 वर्ष झाले विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही अशा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं आणि तिथं आल्यानंतर छत्रपती धर्मवीर संभाजीराजांची मूर्ती आहे. तुम्हाला आठवत असेल पंढरपूर अशी मूर्ती आहे. दे धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता. अरे हाथी घोड़े तोप तलवारे, हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है पर जंजीरों में जकड़ा एक शंभू राजा. आज भी शंभर भारी. या धर्मवीर संभाजी राजांचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं. आलं की संत सेना महाराजांचं घ्यायचं. थोडं समोर आलं गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर यायचं. काळ्या मारुतीचं घ्यायचं. अमृतेश्वर महादेवाचं घ्यायचं. सोपानबुवाची समाधी आहे, त्या समाधीचं दर्शन घ्यायचं. बाहेर यायचं. संत शिस्त आणि शांतता काय असते जे सगळ्या जगाला आदर्श दाखवून दिलं. बुलढाणा जिल्ह्यातील श्रेष्ठ संत समर्थ सद्गुरू गजानन बाबांच्या कळसाचं दर्शन घ्यायचं. थोडं समोर जायचं. पांडुरंगाच्या कळसाचं तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घ्यायचं. चौफाळ्यावरल्या गणपतीचं घ्यायचं. कृष्णाचं घ्यायचं. थोडं समोर जायचं. गोरोबा काकाचं घ्यायचं. निवृत्तीनाथ दादाचं घ्यायचं. बोळीमध्ये आत जायचं वैष्णव चौकामध्ये आणि संत भगवान बाबांचं घ्यायचं. विश्वमाऊली ज्ञानोबा रायचं घ्यायचं. शांती ब्रह्मनाथ बाबाचं घ्यायचं. गुरुवर्य बोधेबाबांचं घ्यायचं. थोडं समोर यायचं. आदिशक्ती ब्रह्मचितकला मुक्ताबाई महाराजांचं दर्शन घ्यायचं. गुरुवर्य वक्ते बाबांचं घ्यायचं. बाहेर यायचं. तांबड्या मारुतीचं घ्यायचं. उद्धव घाटाचं घ्यायचं. कबीर मठाचं घ्यायचं. उद्धव घाटाचं घ्यायचं. कबीर मठाचं घ्यायचं. चंद्रभागेत उतरायचं. गुरुनाम गुरु ज्यांनी महाराष्ट्राला मराठवाड्याला परमार्थ शिकवला गुरुनाम गुरु वैराग्यश्य परमूर्ती मारोतराव बाबा दस्तापूरकर यांचं दर्शन घ्यायचं. चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं.
झाली पंढरपूरची प्रदक्षिणा. एवढी प्रदक्षिणा आहे पा, एवढे मठ पाठ करण्यासाठी कमीत कमी 10 वर्ष चातुर्मास शंभाव करावं लागतो. एक पण मठ नाही चुकला नाही तर शिरत लाव आपल्या संग. ही पंढरपूरची प्रदक्षिणा आहे. आपल्याला घडत नाही, कारण का आपल्याला पिंट्या पप्प्या मालक सुनबाई हे सुटे ना, हे सुटते का? अहो पंढरपूरला वारीला चला म्हणलं लोकांना, नाही नाही पेरणी पाण्याचे दिवस आहे. अहो म्हातारे माणसं भाऊ गमतीनं सांगत असतो, एक 50-55 वर्षाचा माणूस चला ना म्हणलं वारीला. 57 वर्ष, 2 वर्ष राहिले आपले रिटायरमेंटचे. 2 वर्ष झाले की तुमचा फेटा तुमची गाडी मी तुमच्या सोबत. आता त्याची रिटायरमेंट होऊन 4 वर्ष झाली तरी त्याची माझी गाडी भेट नाही. नवीन सुनबाई आली ती म्हणती पहिल्यांदा, आता जुन्या म्हाताऱ्या लोकांना एक काम लागले, कोणतं? नातवं शाळेत नेऊन सोडायचे, नाही तर गाडी लोक तरी नेऊन सोडायचे. आणि ते वेळेवर घरी नाही आले की आजीला नाजाला एकच काम आहे, आई गाडी पहा, आई गाडी पहा. बरोबर एक नाही ते काम आहे. सुनबाई जर प्रेमाची नात्यातली असली तर थोडं दमाने घेईल, पण ती जर नोकरीवाली वगैरे असली, मामाजी काय सुनबाई येताना बाळाला शाळेतून घेऊन या, आलो, येताना मेथीची भाजी घेऊन या, येतो, आल्यानंतर निसून ठेवा, निसली, नशीब ती म्हणते फोडणी देऊन ठेवू नका. तितक्यावर पण थांबत नाही, नशीब ती म्हणते मामाजी मला घास भरवा नाही तर भरू नका. हा संसार आहे आणि हिची आसक्ती आपल्याला लागलेली आहे. आव्हाटली आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका, पण मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जैल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या, दुजे जव जव घडे तव तव संसार बैजोडे. हा संसार आहे माय बाप हो. हिच्यात किती जरी मदमस्तपणा दाखवला की मी कोणतरी आहे, या भ्रमात जीवन जगू नका. कोहम कथमिदम, अरे कुठून आलास तू, काय करायचं काय तुला, हे मजस्ती तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणीतले तो सुटला का. विषय हा चालला होता, कनकाई मातेनं सगळं तीर्थ केलं आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्या. बोलोबा महाराजांनी दर्शन घेतलं. पंढरपूरचं दर्शन असं घ्यायचं असते बरं का. माणसं बाबा 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 काय दर्शनाची प्रथा आहे. देवा समोर गेलं की डोळे लावतात. अरे त्याला पाहायसाठी तो आहे. हे चर्मचक्षु कशासाठी दिले? डोळे भरून या पाहिन तुझे त्याची मज सुख देई देवा, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती त्याची मज विश्रांती देई देवा. माणसं काय ऐकतात काय पाहतात? ज्ञानोबारायची भाषा आहे भाऊ. न देखणे ते दिठीची गाळी, न ऐकणे ते कानाची वाळी, आवाज ते काळी सर्वेंद्रियाच्या अंगणी, विवेक करीतसे राबनी, साचची कर चरणे होती डोळे. ओवी जर असली ओवी जर असली तर संत महात्मे म्हणतात आत येऊ द्या, आणि शिवी जर असली तर बाहेर गेट आउट. आमच्या गावाकडले माणसं भाऊ पुण्याला वारीला आले की चिठ्ठी असते त्याच्या हातात अशी, ओ मामा राम 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 राम. ते सिक्युरिटी गार्ड असतात पुण्यात. आता राम 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 राम. कुठं वारकरी कुठं? अहो आमच्या गावची लेक बाळ आहे आणि ती म्हणली मी पुण्यात राहते. हे पाय नंबर आहे पण आपल्याला काय मेळ लागणं, मला गावातच मेळ लागत नाही, पुण्यातला कधी लागायचा. बरोबर ठीक आहे फोन लावतो. हॅलो ताई मॅडम तुमच्या गावाकडला वारकरी आला. हो माझ्या माहेरची मंडळी, त्यांना नाव विचारा. बरं बरं. अहो मी त्यांना विचारलं कुठल्या फ्लोअरला जायचं, कुठल्या विंगला जायचं, कुठली सोसायटी आहे, ग्राउंड फ्लोअर आहे का सेकंड फ्लोअर आहे, लिफ्टनं जायचं का पायी पायी जाणार का वरी जाणार डायरेक्ट, विचारलं. त्यांना काहीच कळत नाही. अहो ते गावाकडले साधे भोळे माणसं, बरोबर आहे, चटणी भाकर खाऊन दिवस काढणारे. अहो थोडं प्रेमाने घेत जा. शहरात गेलं म्हणजे माणसाचं कर्तृत्व बदलत नसतं. शहरातले माणसं तेवढे कर्तृत्व संपन्न, खेड्यातले तेवढे कर्तृत्व संपन्न. थोडं वारकरी आहे, गळ्यात माळी आहेत, जरा मथार माणूस आहे, जरा शांततेत घ्या. मी येते. ती मॅडम आली, विषय संपला. जसं पुण्यात गेल्यानंतर फ्लॅटच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड असतो तसं ज्ञानोबाराय म्हणतात ओवी जर असली आत पाठवण्यासाठी संतांचा विवेक पहारेकरी असतो. विवेक करी तसे राबनी, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. पहा गड्या, आयुष्यात किती कमवलं त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरीचे किती कळाली, आणि ज्ञानेश्वरीचा आनंद वेगळा आहे. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवो निधाले, तया चाले शांतीचे पल्लव नवे. ज्ञानेश्वरी ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, तुकोबारायचा गाथा. आणि ज्ञानेश्वरी आयुष्यात फार मोठं करते. पैशानं नाही बरं, वैचारिक श्रीमंता वाढली पाहिजे, वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. माणसं देवाकडे गेले की असं करतात. अरे डोळ्यात डोळे घालायचे आणि देवाला म्हणायचं देवा जे ते बरं चाललंय, 2 टाइम सुखाची आहे,
जास्त श्रीमंत करू नको, कोण भिकारी ठेवू नको. 2 टाइम आनंदाची भेटली पाहिजे. कोणी आला याचक तर मला देता आलं पाहिजे. आणि जे भाग्यवान माणसं आहेत, ज्यांना देवानी जगाच्या मालकांनी शिवाजी बाबा रामदास मामा देणाऱ्याच्या यादीत ठेवलं असेल, त्यांनी समजायचं जगातला मी सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. माय बाप देणाऱ्याच्या यादीत, घेणाऱ्याच्या यादीत तर सगळं जग आहे हो. देणाऱ्याच्या यादीत पण असलं पाहिजे. हस्तस्य भूषणम दानम न तु कंकनेन, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, मुखो पवित्र यदि नाम घोषो. बरोबर आहे. देणाऱ्याच्या यादीत असलं पाहिजे. आणि मग बोलोबा महाराज दर्शन करून गेले महेश दादा, तितक्यात कनकाई माता आल्या. पण आता तो देव आहे ना, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, तो मनोगत ओळखे मुंगियेचे. ज्ञानोबारायची ओवी आहे, तो मनोगत ओळखे मुंगियेचे. मुंगीचं काय चाललं हे सुद्धा रावाला कळतं. कनकाई मातेच्या मनात काय होतं माहिती का, शिवाजी बाबा पोरगा पाहिजे बरं का, पण असा पाहिजे त्यांना काहीतरी कर्तृत्व संपन्नता प्राप्त केली पाहिजे. आमच्या केदार महाराजांनी पहिल्या दुसऱ्या दिवशी कीर्तन केलं. आदरणीय शिवाजी महाराजांचा मुलगा आहे तो, इतकं सुंदर कीर्तन करायला लागला. आता हळूहळू ढाळे ढाळे केतुलीनी एक वेळे आता शांभाऊचा आग्रह, ते माझं पोरगे 5-6 वर्षाचं, पंकज त्याला खाली बसव. म्हणलं भाऊ आता मी भविष्यात असलो नसलो, डागीत यायला त्याला कळलं पाहिजे. ही डागी आहे, श्याम आजोबा आहेत, मनीष आजोबा आहेत, आकाश काका आहेत, वैष्णव काका आहेत, पुढची परंपरा लावू दे, पाहिजे की नाही हो. त्याच्यामुळे कसं आहे, हे मी तुम्हाला सांगू का, ह्या गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत. आपल्या पुढच्या पिढीवर आपण पैसा संपत्ती सोपवल्यापेक्षा परमार्थिक संस्कार सोपवणं ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. काळाच्या पाऊल खुणा ओळखल्या पाहिजेत. पहा, आदरणीय शिवाजी बाबांचा मुलगा सुंदर कीर्तनकार. अरे पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, संत वचन आहे ते. आणि मग त्या पंढरपूरच्या वारीत आल्यानंतर कनकाई मातेचं दर्शन देवानी पाहिलं. बोलोबा महाराज पुढ्यात गेले आणि कनकाई मातेने नमस्कार केला. तसं देवाने सांगितलं, कनकाई कशी आहेस माय? बरी आहे देवा. काय कमी जास्त? काय नाही देवा, सगळे, कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. काय कमी आहे? अरे माहेरी श्रीमंती होती तुम्हाईसे, अहो आळू माळू अवधान द्यावे, येतुलेणी आनंदाच्या राशीवरी बैसावे. तुम्ही संत माहेर माझे, तुम्ही मिनल्या मी लाडायचे. अरे का लढेयाचे लढे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती. माहेरी श्रीमंत होती तुम्हाईसे. अहो माहेर गरीब असू द्या, माहेर श्रीमंत असू द्या, पण जोपर्यंत माय आणि बाप आहे ना, तोपर्यंत तुमची पिशवी कधीच खाली येणार नाही. ही माहेरची श्रीमंती दादा. माहेर ना ते तुमच्याकडे काही नसू द्या, पण आईकडे बोडभर पीस जरी असलं तरी आई म्हणते लाडानं, बाई हा पीस घे बरं, माझी चिमणी. बापाला विचारलं शेवटची इच्छा, बापू तुमची शेवटची इच्छा काय? काहीच नाही, माझी पोरगी परदेशात आहे, तिचं तिकीट बुक करा, जावायचं करा, नातवाचं करा, पटकन 2-3 लाख घाला. माझी चिमणी मला डोळ्यासमोर दिसली पाहिजे, माझी लेकबाळ मला डोळ्यासमोर दिसली पाहिजे. पोरगी आली, बापाने सांगितलं, माय तुला पाहण्यासाठी फक्त या कुडीमध्ये प्राण ओतून ठेवला होता, तुला एकदा पाहिलं की मी मरायला मोकळा. बापाचं मुलाचं प्रेम वेगळं आहे. एक पोरग बापाकडे गेलं वैष्णव दादा आणि सांगितलं, चांगले कपडे तायडीला, ट्युशनला फी तायडीला, कॉलेजची फी तायडीला, स्कूटीला पेट्रोल तायडीला, नसले पैसे तर व्याजानं काढून खर्च तिला, सहलीचे पैसे तिला. मी काय ताकावरलं वगार का काय? ताकावरलं वगार कळते ना. बाप म्हणला, बावळटा इकडे, जोपर्यंत तुझं लग्न होणार नाही तोपर्यंत तू माझा आहे, पण मी मेलो तरी माझ्या आठवणीत आयुष्य रडून काढणारी माझी लेक आहे. याला बापाचं लेकीचं प्रेम म्हणतात मला. अरे ते प्रेम आहे ना माहेर. आणि मग कनकाई मातेचं अंतकरण भरून आलं. पण मालकानं घरीच सांगितलं, हे पाय तुला बाहेर न्यायलो, पण काही मागायचं मी घरीच येताना बायकोला सांगितलं, तुला न्यायलो म्हणलं मी, पण बाहेर काही मागायचं नाही. ती म्हणली, बाबा असं बरं आहे, मी माझं काय घ्यायचं तर घेते म्हणे, तुम्ही काय बोलू. पण भाऊ खरं सांगू का, मी कीर्तनात किती जरी तिच्यावर वजन हाणलं तरी शेवटी घरी गेलं ऐकत लागते मामा, अवघड. अहो एक जण मला म्हणी, आपलं चप्पल वाजलं तरी बायको म्हणे असा घाम फुटतो बायकोला, मालक आले. मी म्हणलं वाजवावर चप्पल, आणि चप्पल वाजली, चप्पल पाऱ्याची झिजून गेली तरी बायको हो नाही चू नाही. आणि मग तितक्यात म्हणी, ए आपल्या गावाकडले पंकज बुवा आले, हळदीचं दूध ठेव. ती म्हणली, ते बुवा आणतो. मी धरलं धोतर की हो. तेव्हापासून कुठं जात, मी का सांगतोय, वजन कुठं हाणावं हे कळलं पाहिजे. माणसं कुठं वजन काय, आम्ही कोणतरी आहोत. अरे नाही, आनंदात जीवन जगता आलं पाहिजे, हॅपी लाईफ जगता आली पाहिजे. ऐसा पुत्र देई संता, तरी त्या आवडे पंढरीनाथा. गीता नित्य नेमे, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे.
प्रेमानं त्यानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, त्यानं गीता आत्मसात केली पाहिजे, ही इच्छा कनकाई मातेची. आणि देवाला वाटलं आता बस झालं, वेळ फार झाली, मागणी मागायची, तुकोबारायला मोठं करायचं आणि त्यांची वारी सुरू करायची. चला. आणि मग जगद्गुरु तुका अवतार नाम याचा तुकोबाराय जन्माला आले. आणि जन्मापासून ज्यांनी जन्माच्या अगोदर पासून आईच्या गर्भातच ज्यांनी वारी केली त्यांना वारीचे संस्कार काय सांगायचे. वारी म्हणजे वारकऱ्याचा प्राण आहे. शांभाऊ दिवे घाट संपला, वारकऱ्याची बाईट घेतली पत्रकार दादानी. बाबा मी चांगले प्रोडक्ट यूज करतो, 5-6 हजार रुपये माझा महिन्याला चेहऱ्यावर खर्च आहे, पण एवढा ग्लो, एवढी प्रसन्नता माझ्या आयुष्यात मी कधीच नाही पाहिली. तुमचं वय वर्ष 85 आहे बाबा. हो जी वारकरी आहे. तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेच कस काय. देख्या अखंडित प्रसन्नता असणे देत चित्ता, ते तर रिग्ने नाही समजता संसार दुःखा. त्या बाबांनी सांगितलं वय वर्ष माझं 85 आहे, पण मी वयाच्या 9व्या वर्षापासून वारी करतो. माझ्या वारीला 76 वर्ष झाले. अमृत महोत्सव होऊन गेला माझा. कारण का वारी हा माझा प्राण आहे. आणि पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारकरी, पंढरीचा वारकरी. हो वारी चुकोनी हरी, वारी चुकोनी हरी, वारी चुकोनी हरी, वारी चुकोनी हरी. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारी चुकोनी हरी, वारी चुकोनी हरी, वारी चुकोनी हरी, वारी चुकोनी हरी. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. पंढरीचा वारकरी, वारी चुकून येती हरी. वारकऱ्याला वाटतं आता आहे ना जुलै महिने, यंदा लेट आहे अधिक मासामुळं, यंदा जावायची मजा. रामदास मामा तुम्ही धोंडा करा यंदा मला, ते मामा आहेत ना माझे, बरोबर आहे की नाही. चला तुम्ही आम्ही केडीमेडी. कारण का वारी आली, संपदा सोहळा नावडे, मनाला लागला टकळा पंढरीचा. पंढरपूरची वारी आली की बस शुक्रा महाराज आनंद आहे आपला. आणि आमची 103 नंबरची दिंडी पहा. मी नेहमी सांगत असतो, आज पैसा असलं तुम्हाला कोणी जवळ करल, कोणी विचारल, कोणी म्हणाल इकडे माय वागा ना अमुक काय तमुक काय. पण पैसे नसताना लहानाचं मोठं करून समाजात मोठं करणार एक व्यक्तिमत्व गुरुवर्य शांती ब्रह्म आमचे गुरुवर्य माधवबाबा इंगोले. रात्री 2 वाजता जरी तुम्ही गेले, पहिला शब्द आहे दादा तुम्ही जेवले का, माई तुम्ही जेवले का. पैसे असू द्या नसू द्या, अहो थोडं धाडसाने बोलतो. घरची बायको पण पैसे नसले हाडाड करते हो. खरं आहे. पण गुरुवर्य माधवबाबाकडे तुम्ही कधी जा, बाबा कधीच उपाशी पोटी पाठवणार नाहीत. कारण का शेवटी ती आई आहे. चला विषांतर होईल. आणि मग पंढरीचा वारकरी, वारी चुकोने दी हरी, चंद्रभागे स्नान, अमुक तमुक सगळ्या गोष्टी. आणि कनकाई माता तुकोबारायचा जन्म झाला आणि लहानपणापासून पंढरपूरची वारी करायची. पंढरपूर देहू, पंढरपूर देहू. एकदा देवाला वाटलं यांचं ऋणानुबंध फार झालंय, यांचं ऋण फार आहे आणि कुणाच्या ऋणात फार दिवस शहाण्या माणसांनी राहू नये. जरा चर्चा सल्ला मसलत करू आणि नेमकं हे ऋणातून मुक्त आपल्याला करू पाहत आहेत की नाही, थोडा आढावा घेऊ, शांततेची बैठक पार करू, काहीतरी गोषवारा निघेल. आणि मग तुकोबाराय आले, देवाने नमस्कार केला, तुकोबारायने नमस्कार केला. तुकोबाराय प्रपंचात अनुकूलता कमी आहे, तुमच्या प्रतिकूलता जास्त आहे. हो म्हणले देवा, जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालोनी या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. आता काहीच करायचं नाही म्हणले, सगळं
बस ल्यावे खावे बरे असावे सदैव, आनंदाचे डोही आनंद तरंग, अरे नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषयी सुखबाई बापुढे क्षीण. आता सगळे म्हणले आता काही गरज नाही, पण माझी इच्छा एक आहे, तुम्ही काहीतरी मागावं. तुकोबाराय म्हणले आमच्या खानदानात अजून कोणी मागितलं नाही, आम्हाला योग्य वाटत नाही काही मागणे हे. वडिलाची रीता जाणन सो, वडिलाची रीता जाणन सो, वडिलाची रीता जाणन सो. हो काही मागणे आनोची, वडिलाची रीता जोरदार टाळ्या गुणीजन मंडळीसाठी. काही मागणे आमानुचित, वडिलाची रीत जाणत असो. आम्हाला वडिलाची परंपरा आहे हो. मागत नाही आम्ही, का मागत नाही, वडिलाची परंपरा आहे ना. रामायणातला प्रसंग आठवा, धावता सांगतो श्याम भाऊ. थोडं सायलेंट कीर्तन चालू आहे बरं का, पण आता कसं आहे लोकांना जरासं हसवलं की बरं वाटतंय. हसवायला काय लय पैसे लागतात का? सकाळी काल बायको म्हणली भाजी कोणी केली ओळखा, म्हणलं तूच केली. म्हणी बाप रे काय तुमचा जीव माझ्यावर, कसं कळालं मीच केली. म्हणलं रोज पांढरा केस आईचा आणि त्याच काळात तू निघला. विठ्ठल वडिलाची रीत जाणत असो. वडिलाची परंपरा फार मोठी आहे. रामायणातला प्रसंग आठवा, विकल्प कैकई मंथरा आणि मग रामाला वनवास. रामाला वनवास झाला, दशरथ धारा तीर्थ पडले आणि रामाला सांगितलं तुला राजगादी बहाल केली, तू काही करू शकतो, भरताला कैदिस्त कर, कैकईला मंथरेला कैदिस्त कर. बाबा ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्या कैकेला मी अजिबात नाही, अरे तिच्यामुळे मला वनवास घडतोय. आणि मग शेवटी रामाला दशरथ राजांनी सांगितलं, अरे रामा किती दिवस म्हणले तू काही करू शकतो, तू अयोध्येचा राजा होणार आहेस. बाबा म्हणले आपली एक परंपरा आहे, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. वडिलाची रीत हे नाही कळालं. दोन भावाच्या वाटण्या झाल्या, मळा मला बरड तुला, मळा मला बरड तुला. दोन चिकूचे झाडं तुला, एक आंब्याचा मला, एक संत्र्याचा मला. आणि कशाहून तरी भांडणं झाले चौकात. मोठ्या भावाचा पोरगा लहान भावाचा पोरगा मोठ्या भावाला बोलला. तितक्यात त्या मित्र म्हणले, अरे तुझ्या वडिलाला चौकात तो बोलला, जिल्ह्याच्या ठिकाणी आम्हाला बरं नाही वाटलं, आम्ही मिठवा केलं, अमुक केलं तमुक केलं. तो पोरगा म्हणला आमची परंपरा आहे, मोठे बोलत असताना आम्ही लहान बोलत नाही, वडिलाची रीत जाणत असो. ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी पहा, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिकपण, एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहालो अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे, वडिलाची रीत जाणत सो. तुकोबाराय म्हणतात मला ज्यावेळेस गरिबी होती, अहो किती गरिबी होती, महेश महाराज गावचा पाटील पण रागवला होता. गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. आता मज भीक आता मज भीक कोण हरे, 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 आता मज भीक कोण घाले. गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. गोपाला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली.
माणसं पैसे कधी मागतात, कोणती मदत कधी मागतात, गरज असेल श्रीकांत दादा तेव्हा. पण तुकोबाराय म्हणले मला गरज होती तेव्हा पण मी कोणाच्या दारात नाही गेलो. पहा गड्या, मी नेहमी सांगत असतो, जगद्गुरु तुकोबारायांनी आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी फार खस्ता खाऊन परमार्थ वाढवलं बरं. आणि रिकाम्या पोटानं सांगितलं, कोणती व्यवस्था नव्हती. आपण भरल्या खिशानं भरल्या पोटानं जरा चांगलं सांगितलं पाहिजे. कीर्तनात, कथेत, कोणत्याही माध्यमातून संप्रदायाची सेवा करत असताना मोकळ्या मनानं शृंगारस उधळायचा, कोणत्या गोष्टीची कमी नाही. अरे ज्ञानोबारायची लेकरं, तुकोबारायची लेकरं, परमार्थ पथगामी तुम्ही. आपण ऐका. आणि तुकोबाराय म्हणले जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही कोणाच्या दारात नाही आलो. आता तर आमच्या ज्ञानोबाराय तुकोबाराय जगाच्या मालकाने समर्थ केलं देवा. गोपला पाटील गावीची हे लोक, आता मज भीक कोण घाली. अरे स्त्री एक अन्न करिता मेली. 3 वर्षात माझ्या घरचे 5 जण वारले. आई गेली, बाप गेला, पहिली पत्नी गेली, पोटचा पोरगा गेला, माझा भाऊ परागंदा झाला. पण मी देवा तुझ्याकडे कधी तक्रार नाही केली, कधी तक्रार केली. अरे तक्रार वजा या वारकऱ्याचं जीवन आहे. कोणत्याच गोष्टीची तक्रार नाही. लोकांना दुःख आलं की देव आठवतो. मी कधी तुझ्या दारात आलो? कधीच नाही. माझ्या स्वतःसाठी देवा मी तुला कधीच मागणार नाही. कारण का न मागता मला नरदेह निधान लागले हाती. निधान म्हणजे हा ठेवाय. निधन वेगळं, निधान वेगळं बरं. निधन म्हणजे दुःखद निधन, आणि निधान धला मात्रा, धला काना धा, मला काना मा, क ख ग घ. आता भाऊ गंमत आहे, 10वीच्या पोराला म्हणलं मराठीत मायना लिहून दाखव. पत्रास कारण की सन विवी आपलाच पंकज, मी आळंदी शिकायला आहे, मला कृपया मनी ऑर्डर पाठवा. असे पत्र आळंदीहून आम्ही पाठवायचो. आता मोबाईल आला, तुम्ही जर मला मेसचं भाडं पाठवलं, रूमचं भाडं, मेसचे पैसे, तरच मी शिकणार, नाही तर मी घरी यायलो. बाप म्हणते तिकडंच मर, पैसे पाठवतो. अहो आदरणीय आमचे शिवाजी बाबा, आदरणीय आमचे रामदास मामा, खरं सांगू तुम्हाला, आमचा तरी 2006 नंतरचा काळ बरा होता, पण या लोकांनी फार कष्ट केलं. तुम्हाला खरं सांगतो, आमचे शिवाजी बाबा असतील, रामदास मामा असतील, गुरुवर्य माधवबाबा इंगोले, विठ्ठल बाबाचे 50 ड्रेस धुवायचे. विठ्ठल बाबाची ट्रिप निघली की बाबांना उपाशीपोटी जावं, हे करावं ते करावं. सोपं नाही हो महाराज होणं. पण माझी एक विनंती आहे, देवाने जर आपल्याला सगळं गॉड गिफ्ट दिलं असेल तर आपण याचं सोनं करायचं. कसं सोनं करायचं? सगळ्यांशी मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमची मागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, आणि पसरो पुन्हा उद्या नव्याने हे शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. सानेची प्रार्थना होती ना लहानपणी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अरे ही संतांची शिकवण आहे, हे ज्ञानोबा तुकोबाची शिकवण आहे. तुकोबाराय म्हणले बाबा गरिबी होती तेव्हा काही मागितलं नाही. कारण की प्रार्थनेचे 4 प्रकार आहेत. थोडं शास्त्राचा विषय घ्या. प्रकृष्टानामार्थना प्रार्थना, प्रकृष्टात अर्थना प्रार्थना, प्रकृष्टोभ्यो अर्थना प्रार्थना, आणि प्रकृष्टात अर्थना प्रार्थना. श्रेष्ठाने श्रेष्ठासाठी श्रेष्ठाकडे केलेली श्रेष्ठ मागणी, याला मागणी असं म्हणतात. विठ्ठला तुम्हाला मागण्याची इच्छा नाही ना, तुमचा आमचा राम राम. गेले तुकोबाराय निघून आणि देव चिंता तू. आता टेन्शन मध्ये असलो काय करायचं? रुक्मिणी जवळ आल्या, मालक कुबेर तुमचा धनी आहे आणि तुम्ही तानात कस काय? असं काय ताण आहे का तुम्हाला कुबेराचं कर्ज वगैरे? काही ताण नाही म्हणले. 8-9 पिढ्यापासून श्रीकांत दादा या देहूकरांचं माझ्यावर ऋण आहे, याच्यातून मुक्त होण्यासाठी काहीतरी मागावं, हे मी तुकाराम महाराजाला म्हणलो. त्यांना लगेच राग आला आणि ते देहूला निघून गेले. रुक्मिणी म्हणल्या काय मालक, एवढी सोपी गोष्ट आम्ही आहे ना, आई कशासाठी असते ना, तरी चावटी करी तसे बाळमती बालक बापाची या ताटीरी गे, मग तो बापातच जेववे लागे, संतोषोनी वेगे मुखची ओढतवी. बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिजे देवी. असं असणार तुकोबाराय लेकरू आपलं, काळजी नका करू. गरुडा बसल्या आई साहेब कशावर? गरुडावर. थेट पंढरपूर ते देहूला गेले. तुकोबारायचा परमार्थ चालू होता. तुकोबाराय माझी एक इच्छा आहे, नीट कीर्तन आहे का बरं? झालं 15-20 मिनिटं.
हा तुकोबाराय माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागावं ही माझी इच्छा आहे. तुकोबाराय म्हणजे 100% शब्द आहे आपला. पण आई साहेब माझी पण एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? मला मागण्याची इच्छाच होऊ नये ही माझी इच्छा आहे. बरोबर आहे. तुम्ही मागावं ही तुमची इच्छा आहे, पण मला मागण्याची इच्छाच होऊ नये ही माझी इच्छा आहे. अहो रुक्मिणी आई साहेब जशा तावातावानं आल्या होत्या का, वरमाई पाहिली का तुम्ही लग्नातली वरमाई? त्या दिवशी तिचा लवाजमा वेगळा असतं. शिवाजी बा एक वरमाई म्हणली माय पंकज महाराज तुम्ही सोयरी केली मी पोराची आणि एसी नाही सांगितली तुम्ही. एसी ते लावायचं नसते का थंड? माहिती आहे नाही तुम्हाला? आमच्या घरी नाही म्हणून विचारायला बापा एसी लावली नाही म्हणे तुम्ही सांगितली नाही. मी म्हणलं बाबा एसी द्यायला काय नाही, पण तुमचं घरपत्राचं एसी लावता कुठं? कळतं का? अरे बाबा काळ बदलला, काळाचं पावलं ओळखा. हा चला. आणि मग शेवटी तुकोबाराय तशाला तशा रुक्मिणी साहेब पंढरपूरला आल्या. म्हणले काळजी नको करू, माझा अपमान केला ठीक आहे, पण माझ्या बायकोला दुखवलं हे तुकोबारायचं बरोबर नाही. पुढच्या शुद्ध वारीला आले, काय तो फैसला होऊनच जाऊ द्या. तुकोबाराय आले, पुढ्यात आले, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. देव म्हणले तुकोबाराय हे तुमचं बरोबर नाही. अहो माझं जाऊ द्या, पण तुमच्या आई साहेब आल्या होत्या. मग मी काय केलं देवा? मी सरळ सांगितलं इच्छा होणे माझी इच्छा आहे. ठीक आहे म्हणले, आता मी विटेवरनं खाली येतो. तुकोबाराय म्हणले देवा अरे किती लबाडपणा तुझा, खोटं बोलू बोलू इथपर्यंत. आणि हे तू सांगतो तुमचेनी बरा दिसत असे, तुमच्या भावे आमुच्या भावे तुझं देवपण तुमचेनी बरा दिसत असे. मी तुला काही मागणार नाही देवा, आणि तू अजिबात कानकोंड करू नको. शपथ आहे वारीला पण येणार नाही, जास्त बोलायचं काम नाही. तुकोबारायला शेवटी देव म्हणतात अहो मी विटेवरनं खाली आलो, मी तुमचा मालक असल्यासारखा नाही, मी तुमचा दासच्या भावनेने मागतो. माझी एक ओंजळ भरून टाका, तुम्ही काहीतरी मागावं. तुकोबाराय म्हणे मी मागतो, पण मी स्वतःसाठी काही मागणार नाही. कारण का? स्वतःसाठी मागणाऱ्याला आपलपोट म्हणतात, स्वतःचा विचार करणाऱ्याला लागट म्हणतात. आणि न मागता मला तू एवढं चांगलं परमार्थिक ऐश्वर्य दिलं, हिच्यात मला मागण्यासारखं काही शिल्लकच नाही. शेवटी देव म्हणले तुकोबाराय तुमचं अहम ब्रह्मास्मी तत्वमासी हे ऐकायला मी इथं उभा नाही, तुम्ही माझ्याकडं काहीतरी मागावं. मामा तेच अभंगाचं पहिलेच. प्रपंच 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 ऐसे करेगा
वा याला जोरदार कळा या गुणजन मंडळीसाठी. आमचे महेश महाराज इथं फार आता 24 वर्षाचा प्रवास आहे. पहिल्या वर्षीपासून खूप वर्ष मंगेश महाराज होते, पंढरनाथ बुवा कदम, गंभीर महाराज गुरुजी, दिगंबर बुवा, काशीराम बुवा, चांगले चांगले महात्मे येऊन गेले. आणि या 4-5 वर्षात आमचे श्रीकांत दादा, महेश दादा, तुषार दादा, गिरीबाबा, शुक्राचार्य बाबा तर आमचे गुरुवरीच सापडगावकर, शुक्राचार्य महाराज ऐका, याच्या एवढं माधवबाबांचं कोणावरच प्रेम नाही, एवढं प्रेम शुक्राचार्यावर आहे. शुक्र नाही दिसला तर बाबा म्हणतात अरे आपलं शुक्र किधर काय रे, माणसं आहेत माय बापू. ऐका, चला परमार्थ आदरणीय गिरी महाराज यांना पाहत पाहत आम्ही परमार्थ शिकलो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. तुकोबाराय म्हणले बाबा या प्रपंचाची आसक्ती आहे ना, मला लोकांचं काय माहित नाही, पण प्रत्येकाची कमी कमी झाली पाहिजे. कारण का द्वितीयच्या चंद्रकोरीप्रमाणे प्रत्येकाची आसक्ती वाढते. तो शहरातला असो, तो गावखेड्यातला असो, तो प्रपंचातला असो, तो परमार्थातला असो, प्रत्येकाला वाटतं अहो एक विचार करा, प्रपंचात माणसाने प्रोटोकॉल पाळायचा, एक आचारसंहिता पाळायची, एक नियमावली करायची, एक दिनचर्या दिनक्रम करायचा. काय अहो ज्याची खायचे वांदे आपल्याला 2 टाइम भेटते ना, आपण स्वतःला भाग्यवान समजायचं. जो सायकलवर आहे ना त्यांना म्हणायचं बाबा पायी चालतोय ना, त्याच्यापेक्षा आपली दुचाकी का होईना पण बरी आहे ना सायकल. ज्याच्याकडं लुना आहे त्यांना सायकलवाल्याकडे पाहायचं, अरे बाबा याच्या पायापेक्षा आपले पाय न हलवता बरी आहे. त्या लुनावाल्यानं स्प्लेंडरवाल्याकडे लुनानं पाहायचं, पल्सरवाल्यानं स्प्लेंडरवाल्याकडे पाहायचं, त्या आल्टोवाल्यानं मारुती 800वाल्यानं 2 व्हीलरवाल्याकडे पाहायचं, त्या मारुतीवाल्यानं आल्टोवाल्यानं मारुतीकडे पाहायचं, स्विफ्ट व्हिडिओवाल्यानं त्या आल्टोकडे पाहायचं, मोठ्या फॉर्च्युनर ऑडी जागवार अमुक तर ह्या गाड्याचं झालं. आणि एखादं रस्त्यावर झोपते ना झोपडपट्टीवर त्या चेंबरवर वगैरे, एखाद्याला जर चांगली रूम असेल 2x4-10ची तर समजायचं आपण भाग्यवान आहे. आपल्याला छपर आहे. अहो पहा मी प्रवास करतो हायवेनं अमुक तमुक, असे काय काय प्रसंग डोळ्यासमोर दिसतात. लोकांना खायला अन्न नाही हो. घर जर नाही सोडलं तर लोकांना संध्याकाळची भाकरीची वानवाय, लेकरं कसे जगवायचे, भात कसा शिजवायचा. आम्ही आनंदी तसे दिवस पाहिले. कधी मधुकरी बंद असली तर पांढरे पोहे आणायचे, ते ओले करायचे शिवाजी बाबा. आदरणीय गुरुवर संजय महाराज काकडे महाराज जिंदाबाद. बस एकदा टाकलं खाल्लं की धाराडूर पंढरपूर. असे दिवस काही काय कठीण आहे. लोकांना घर सोडल्याशिवाय 2 पैसे मिळत नाहीत, आणि काही काही लोकांना बसल्या पैसे मिळतात. मग ज्याला बसल्या पैसे मिळतात त्यांनी फिरत्यापेक्षा स्वतःला भाग्यवान समजायचं का नाही. पण तो बसून पैसे मिळवतो ना, तो सध्या जास्त बेचैन असतो. सगळ्यात मोठा आजार काय माहिती का, स्पर्धात्मक युग झाले. प्रत्येकाला वाटतं मी मोठा का तो मोठा, पण जगाचा मालक आहे. पहा तुम्ही जर 7-12 ऑनलाईन काढायला गेले, लाईट गेल्यानंतर तो निघत नाही. कारण का तो बंद होतो, ते ॲप बंद होतं. पण जगाच्या मालकाचं ॲप 24 तास चालू आहे. त्याच्यामुळे चुकीचं वागताना 100 वेळा विचार केला पाहिजे. 100 वेळा. जगाच्या मालकाची रीत फार वेगळी आहे. प्रपंचाची आसक्ती कमी झाली पाहिजे. आपल्याला वाटतं सोपं आहे संसारातलं. तुम्ही लक्ष्मीला, महालक्ष्मीला, गणपतीला आणलेला किराणा तुम्हाला दिवाळीला नवीन लिस्ट करावं लागत नाही. बोला बोला बोला, आणावं लागते का नाही? नवीन लिस्ट करावी लागते. हा झाला किराण्याचा नियम. तुम्हाला दुसरं सांगतो, प्रपंचात असे कितीतरी उदाहरण आहेत. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. वर्म कळायला पाहिजे बरं का. एखाद्या सुगरण माता माऊलीने स्वयंपाक करू द्या आणि जेवायला माताबर बसू द्या. अमोलसारखे आपल्या शामभाऊ, आमची बहीण परभणी जिल्ह्यात भोगावला, त्या अमोलला मी सोबत नेलं. आमची बहीण लाडाना, आता भाऊ आल्यावर गोडधोड करते, कोणाची बहीण असू द्या, जगराटीचा नियम आहे. ती म्हणली अमोल भैया तुम्हाला गुलाबजाम किती वाढू. ते म्हणे ताई तुमचा आकार पहा, मी भगून बुडाला लावू शकतो. खरं मी माहिती भाऊ कीर्तन आहे, लाईव्ह चालू आहे, खोटं नाही सांगणार. नाही तर अमोलला इथं आणतो मी, आलता गेल्या वर्षी वैष्णव माहिती आहे. अमोल अहो एकदा तो खायला बसला. ते माणूस म्हणे एवढी कुठं, आता घरी आला एक दिवस आमच्या रात्री, आणि त्याने एवढी खिचडी केली. आई म्हणे बाबा कोणी खाणार नाही, महाराज काय घरी नाही, तुला भूक लागली, तुझं काय गाडी बंद पडली, खिचडी कर, जेव आणि वरच्या रूममध्ये जाऊन झोप. त्यानं खिचडी केली एवढी, त्याला केवढी एवढं बघून, कमीत कमी 1.5 किलोची असं.
आणि सकाळी मग श्लोकला त्याची आई म्हणे श्लोक नाश्ता कर खिचडी. रात्री अमोल काकानं खिचडी केली आई सांगायला. अगं आई म्हणे ती खिचडी केली मग काकानं खिचडी खाल्ली आणि भोगणं उलट पाडून ते घरी निघून गेले. म्हणजे रात्री त्यानं खिचडी. आम्हाला म्हणलं खिचडी अहो काय म्हणे येलदरी धरणावर किती जरी पाऊस पडला तर काय फरक पडते म्हणे दादा 1.5 किलो तर एकटाच आणतो म्हणे. असे खाणारे. आमची दिंडी आहे आळंदी पुण्यात. मग ते पुण्यात गेले की लोक म्हणतात ना महाराज 50 वारकरी भेट दो. मी 5 पाठवली. ती म्हणली भाभी म्हणल्या तुम्हाला सांगितलं ना 50 वारकरी पाठवा. म्हणलं भाभी काळजी करू नका तुम्ही 50 म्हणल्या हे 5 जण 100 जणांचं खातात. एकानं लावली श्रीखंडाची शर्यत. त्यानं श्रीखंड कमीत कमी 1.5 किलो खाल्लं मामा. नाही शपथ मायच्या शांभाव एक शब्द खोटा नाही. मी कधीच खोटं बोलत नाही. 1.5 किलो श्रीखंड खाल्लं आणि नंतर काय म्हणतो माहिती का अहो अजून जरासं असतं तर बरं झालं असतं. एक जण माझ्यासोबत जिलबी खाल्ली आमच्या कोळशाच्या यात्रेत. एवढी जिलबी खाल्ली आणि एका जणानं ताकाची बिस्लरी घेतली. त्यानं ते ताक पिलं. म्हणून आता ताक एवढी जिलबी नड्यापर्यंत आले. ताक कसं त्या नळ्याण्यात का म्हणजे जिलबीच्या तिच्यात बसते म्हणजे. त्या जिलबीच्या नळ्यात एवढे खाणारे मातबर. पण ऐका उन्हाळ्याचे दिवस जेवण करायला आपण बसलो आणि एखाद्या सुनबाईने स्वयंपाक करावा म्हणा ओ थांबा थांबा थांबा. या जेवणात स्वयंपाक करता करता आज कसं डागीत होऊ लागलं. नेमकं आलं की लाईट गेली. जेवायला बसलं की आली. परत पहिला घास घेतला की गेली. तरी इन्व्हर्टर आहे म्हणून बरं आहे. बरोबर आहे की नाही. असं घटनाक्रम झाला का नाही. पण मला डागीत एका गोष्टीचा अभिमान आहे. लाईट असू द्या पाऊस येऊ द्या काही होऊ द्या पण इथला सप्ता मोडकळीस येत नाही. कारण का जगाचा मालक साक्षात इथं स्वयंभू उभा आहे. माय बाप मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट लावे करी धरू घ्या. या पांडुरंगाची खासियत आहे. तुम्ही फक्त अनुभव घ्या. इथं आल्यानंतर तुम्ही मन स्वच्छ करून इथं बसा आणि जगाच्या मालकाला एकच म्हणा पांडुरंगा आता तुझ्याशिवाय कोणीच नाही बरं मला. तुम्ही रडलं पाहिजे हो. तुम्ही लेकरा बाळा पुढे रडता भावकी पुढे गावकी पुढे नात्या पुढे रडता नातं टिकवायसाठी धावपळ करता. पण जगाच्या मालका पुढे रडलं पाहिजे आणि मन मोकळं करून सांगितलं पाहिजे देवा पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती सगळे पण कुठेतरी समाधान कमी होतंय. तुमचं समाधान 8 दिवसात चौपट वाढल ही ताकद या पांडुरंगाची. समाधान वाढलं पाहिजे. पैसा काय करता वाढू तो काय खाता येतो का. ऐका आणि मग नेमकं जेवायला बसा. ओ लाईट गेली हो या रसात काहीतरी पडलं खायचं तर खाणार नका खाऊ. उद्या तुम्ही काय झालं मामा तर मी बोलू देणार मामी मैया सांगा ऐका नाही मी बोलू देणार नाही. नाही 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 मी काही खाणार नाही. ताट त्याने सरकून दिलं. माझी ओवी ऐका. माझी म्हणजे ज्ञानोबारायची ओवी ऐका. विषय रांधिली रस सोय ते जेवणाऱ्यासी ठाऊके होय मग तो ताटाची सांडून जायची आपली. संजू भाऊ ताटातलं एकदा विष आहे हे कळलं की किती जरी खाणारा असला तर खाते का. बोला भाऊ खाणार नाही. तसं तुकोबाराय म्हणतात आम्हाला संसारातलं वर्म कळालं. अर्जुना जी देवा अर्जुना विषय तरी कैचे रोहिणीचे जळजैसे स्वप्नीचे ने आभासे भद्र जाती परिये मूर्ख सेविता न सरे पयुपंकीचे किडे चिळसी घेती. विषय कसे अधकेन प्रयुक्त यम पापम चरती पुरुषा. देवा हे ऐसे कैसे ज्ञानियांच्या स्थिती भ्रंशे. अहो पाप काऊन करतात लोक पाप. अहो पाप अवघड आहे. सत्य ज्ञानाचा भोकसा काढीला दोषे तृणकुटा भरीला जास्त विषांतर होईल. ऐका हे पाप आहे हे अधर्म आहे हे अमुक आहे तमुक आहे. विषयातलं वर्म कळालं की खाणारा खाईल का माय खाणारा नाही. तसं तुकोबाराय म्हणतात प्रपंच ओसरो. कारण का आम्हाला याच्यातलं दुःख कळालं. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी. बोला बोला बोला. चित्त तुझे पायी मुरो. चित्त तुझ्या पायावर मुरलं पाहिजे. कारण की कसं आहे माहिती आहे का तुम्ही किती चांगलं लोणचं घाला रामबंधू टाका एव्हरेस्ट का तिखा लाल काश्मीरी लाल आहे ना ते आटायच नाही ते एव्हरेस्टचा टाका नाही तर रामबंधूचा टाका. पण लोणचं जे मोहऱ्या घरी पाट्यावर वाटायच्या तिच्यात हळकून टाकायचे तिच्यात मीठ घालायचं ठोकर आणि ते आंबा किती आंबट असू द्या पण जोपर्यंत लोणचं मुरत नाही तोपर्यंत लोणचं रुचकर लागते का. बोला बोला बोला. रुचकर लोणचं ते तुम्ही कोकणी आपूस आंबा आणा लोणचं करा लागत नाही. मुरल्याशिवाय लोणचं गोड लागतं का हा माझा प्रश्न आहे तुम्हाला.
नाही ना. तसं प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. मुरलं पाहिजे चित्त, आणि चित्त एकदा मुरलं का तुकोबारायचं प्रमाण आहे. तैसे आम्हा केले पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. शेण पिकलं ना त्याचं कडूपण जातंय, ती छन्नी मोठी होते. त्याला कुठे छन्नी म्हणतात, कोणी शेंडाडू म्हणतं, बरोबर आहे, कोणी कंदाडू म्हणतं, लेकराला म्हणतो ना आपण. तसं तसं माय बाप हो, ते लोणचं मुरल्याशिवाय गोड लागत नाही. चित्त आहे ना चित्त, तुका म्हणे मन करा देवासी अर्पण. तू मन मी हेची करी, माझ्या भजना प्रेम धरी. मग सर्वत्र नमस्कारी मजे काटे, तैसे अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग. मोहोददी का गांगारी गाले, तैसे अर्जुना देवा मी मन तुला दिलं, आणि मला मन एकदा दिलं ना मग ज्ञानिया आत्मा माझा. हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी, तया ते माथा मी मुकुट करू, तयाची टाच हृदय धरू. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी. हृदया हृदय एक झाले, ही परंपरा आहे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, आणि हे मुरल्यानंतर ऐसे करी दुसरं चरण. साठी जोरदार टाळ्या होत्या. ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. देवा ऐसे करी, कैसे करी, कैसे करी, प्रपंच ओसरो ऐसे करी. चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी, ऐसे करिगा पांडुरंगा. हे देवा, दया घना जगाच्या मालका पंढरीश पांडुरंग परमात्म्या, तुझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी आहे? ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ. म्हणून तू भगवंत, तुझ्याकडे कोणत्या गोष्टीची कमी नाही. ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. हा शुद्ध रंग आहे ना. जगात सगळे रंग फिकट आहेत, अशुद्ध आहेत. जगात एकच रंग शुद्ध आहे, त्या रंगाचं नाव म्हणजे पंढरीचा पांडुरंग. बाकीच्या रंगाचं काय? रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, असं नसलं पाहिजे.
आलिप्त कमळ जळी जैसे ना तरी सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे हे मदस्तित्व झाले परी म्या नाही केले ऐशे जेने जाणीतले तो सुटला शुद्ध होता आलं पाहिजे शुद्ध होणं म्हणजे देवाशी एकरूप होणं एक संध होणं आणि हृदय एक झाले ही भावना आली पाहिजे ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा आणि मग एकदा का रंग तुझ्या रंगात आला तुझं चित्त माझे मी अर्पण तुला केलं की एकदा मग दुसऱ्या बद्दलची हो पुरे पुरे आता 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 पुरे 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 आता पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता नको तुझी याची सत्ता तुझी याची सत्ता तुझी याची सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा पुरे पुरे आता नको तुझ्या याची सत्ता नको तुझ्या याची सत्ता नको तुझ्या याची सत्ता नको तुझ्या याची सत्ता विठोबा रखुमाई हा विठोबार सगळ्यांनी हात वर करायचे हात एक साथ हो एक टाळे अरे या टाकीमध्ये अवतरलं पंढरपूर एक साथ बजाव ताली बजाव हरे विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई हा विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई हा विठोबार कुमाई
छान आणले रामभाऊनं, तुम्ही आमच्या काकांना, सगळ्या मंडळीनं. पण मला कसं आहे, हार मी जास्त वेळ ठेवत नाही, कारण की स्वर्गीय पंतप्रधान राजीवभाऊ गांधी याच्यामुळेच गेले. आणि कीर्तनातला हार आहे ते सभेतला वेगळा असतो. चला विठ्ठल हलो हरी पुरे आता नको तुझी आजची सत्ता. पहा, काही सत्ता नैमित्तिक सत्ता असतात, काही नित्य सत्ता असतात. पण जगाच्या मालकाची सत्ता जेव्हा कोठेच नव्हते काही, मग एक ढालगज निर्माण झाली, कानोबा तेरे तेरे ते. जेव्हा काहीच नव्हतं, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. मग त्या पंढरपूरचा मालकाचा अधिकार काय तो तुम्ही ओळखून घेतला पाहिजे. त्याची सत्ता किती आहे. काही सत्ताधारी असतात, पण जगाचा मालक सत्ताधीश आहे. भगवंत, वंत म्हणजे भाग्यवान वेगळा. वान हा प्रत्यय आला शिवाजी बुवा की त्याच्याकडे वानवा असते, काहीतरी कमी. भगवान, पण वंत आलं, भगवंत. वंत म्हणजे तो चिरकाल अबाधित असणारा शब्द आहे. त्याच्यामुळं ऐसा तो भगवंत पुरेपुरे आता नको दुजियाची सत्ता. प्रपंच करत असताना माणसं आसक्ती रहित करता आला पाहिजे. अहो, प्रपंचात तुकोबारांनी एवढ्या अडचणी आणल्या, एवढ्या अडचणी आल्या, लोकांनी आणल्या, पण महेश गुरुजी, तुकाराम महाराजांनी नीतिमत्ता नाही सोडली. पाच जुने कीर्तनकार एक गोष्ट सांगायची. पूर्वी खेडेपाड्यातले गावं असायचे, बाजार रहाटीचे. आता हिवरखेड असेल, अंतर्ज असेल, खामगाव जवळ आहे. पण एखाद्याकडे 2000 एकर जमीन, शाहूकार बिचारा माणूस, त्याच्याकडे गावगाड्यातले लोक आले. पूर्वी गावगाडा म्हणजे एकत्र बसायचे आणि चालायचे. काय बाबा, लग्न कार्य सगळे एकत्र, काय प्रेम आहे गावाखेड्यात. आजही पहा, माणसावर अवलंबून असतं प्रेम, कमी का अधिक. पण पैसा परत येतो. समय सबका आता है, लेकिन सबका समय समय पे आता, ये समय की अच्छी बात आहे. त्याच्यामुळे गावखेड्यातले लोक एकत्र आले. आपल्या गावाला बाजार नाही, बाजार भरला पाहिजे, आपली बेजारी व्हायली. मग काय करता तुम्ही गावचे कारभारी असून. गेला पाटील त्या गावात शाहूकार, सगळे माणसं एकत्र केले, व्यापारी बसवले. माझ्या गावात पुढच्या आठवड्यापासून बाजार भरायचा. ते म्हणले आम्ही भरतो. व्यापारी काय म्हणले, आम्ही तुमच्या घरला येतो, गावात येतो, बाजार भरवतो, पण आमचा एक नियम आहे, उरलेलं सुरलेलं तुम्हाला तिथल्या तिथं नगद मोहरा देऊन परत घ्यावं लागेल. शाहूकार मला काय हरकत नाही. कसं रे, तुम्ही म्हणाल तसं. बस बाजार भरायला शिवाजीबा सुरुवात झाली. बाजारवर बाजार, बाजारवर बाजार. वर्ष गेलं, 6 महिने गेले, 2 वर्ष गेले, आणि असं बाजार करता 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 मस्त चालले दिवस. पण हे गावातल्या काही जे गावातले हितचिंतक असतात, हितचिंतक कोण माहिती का, तुमचं हित होतं असताना ज्यांना जास्त चिंता असते त्यांना हितचिंतक म्हणतात. तुमचं हित जर होत असेल त्यांना जास्त टेन्शन येतं, याचं माझ्यापेक्षा चांगलं का, ही भावना फार त्रास देते. याचं माझ्यापेक्षा बरं का, ही भावना दुःखाला, शमन दुःखाला कारण ठरतो ना. आणि मग शेवटी बाजार भरायचा. ते म्हणले अरे, असा काहीतरी मेनू, असा काहीतरी पदार्थ आपण बाजारात विकायला नेऊ की तो कोणाच्या बापाने विकत नाही घेतला पाहिजे. आणि विकायला काय आणलं माहिती का, माय अवदसा. नीट आहे का कीर्तन. आता अवदसा घ्या म्हणणं. आता तुम्ही एखादा पदार्थ विकायला आणला, आता मी आंबे विकायला आणले, तुम्ही ते रेल्वेने कधी प्रवास केला का. ए चाय गरमागरम कचोरी भेल मनमाड असं म्हणतात ना ते. अहो तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं आलं, मला सगळेच येतं हो. काय अहो, मी इतका सुंदर स्वयंपाक करतो रामदास मामा, तुम्हाला माहिती आहे शिवाजी बाबा, शंभव मी चांगला स्वयंपाक करतो, पण मी लोकांना सांगत नाही मी चांगला स्वयंपाक करतो म्हणून. लोक गळ्यातला विना काढतील आणि झाड्या देतील म्हणतात तळबुंदी. असं आहे. म्हणले अवदसा घ्या, अवदसा. बाबा वारकरी बाबा कोणीच घेतली नाही अवदसा, कोणीच घेतली नाही. सरते शेवटी शाहूकाराच्या वाड्यात ती अवदसा गेली. त्याचं होतं ते सगळं गेलं. 6 महिन्यानं ती अवदसा नीतिमत्तेकडे आली. होय ग नीती, सरस्वती जाताना मी पाहिली, लक्ष्मी माता जाताना मी पाहिली, सगळं ऐश्वर्य जाताना मी पाहिलं, तुझं नाव नीती आहे, तू अजून का नाही गेली. ती म्हणली शाहूकारानं सगळ्यांना जाऊ दिलं, पण मला अजून धरून ठेवलं. जोपर्यंत शाहूकार मला सोडत, इकडे लक्ष द्या,
इकडे लक्ष द्या, जोपर्यंत शाहूकार मला सोडत नाही तोपर्यंत मी शाहूकाराला सोडणार नाही. ऐका, गोष्ट नीट ऐका. वैतागून सरते शेवटी 2-4 महिन्यात अवदसा निघून गेली, नीती टिकून राहिली. शाहूकाराचं ऐश्वर्य चौपट वाढलं, शाहूकारानं सगळं सोडलं, पण काय सोडलं नाही? आणि मग माणसानं संकट दुःख किती येऊ द्या, किती काही येऊ द्या, पण आयुष्यात नीती कधी सोडायची. त्याच्यासाठी खोटेपणा करायचा नाही, खोट बोलायचं शेवटचं चरण. शुद्ध रंग व्हावे रंगा, शुद्ध लट्टिके ते फेडा तुका मने जाय पिढा. खोट सोडता आलं पाहिजे. खोट पा
पूर्वीचे कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. मैत्रिणी होत्या, कुठतरी देवदर्शनाला गेल्या आणि मग सगळे एकत्र आता गावगाड्यातल्या मैत्रिणी, आणि येता येता चोरानं त्यांना वाटमारी केली. आणि मग एकीकडे दागिने होते, भरपूर दागिने होते. कोणाकोणाला दागिने आवडतात ना. माता माऊल्यांची एक गोष्ट चांगली, त्यांची गोष्ट कोणती चांगली आहे, त्यांना वाटतं त्यांनी 1 रुपयाचं जरी घेतलं, शेजारणीनं तिला विचारलं पाहिजे, माय आका आणि साडी कुठून आणली ग? हां, नवीन सेल लागलाय, नवीन सेल लागलाय, नवीन सेल लागलाय. पूर्वी लेकरांना कपडे मामाच घ्यायचा. बरं नीट आहे का माता माऊल्यांनो? पूर्वी लेकरांना कपडे मामाच घ्यायचा, आता मामाच घेतो. फक्त पूर्वी पैसे मामाचे असायचे, आता पैसे मालकाचे असतात. काही घेऊ द्या, नाही म्हणती माझ्या भावानं घेतलं, माझ्या बापानं घेतलं, आहे का नाही? घरोघरी मातीच्या चुली चला. धाडस लागते बायको देखत एवढं बोलायला. मामा हां, तुम्ही बोलता का मामी देखत? विठ्ठला विठ्ठला. आणि मग ती वाटमारी केली आणि चोरांनी वाटा अडवली. सगळं दागिने घेतले, सगळ्याकडं खरे दागिने होते ते बरोबर राहिले, हिचे खोटे सगळे काढून घेतले. बाकीच्या पळाल्या ना. आणि बचत गटाचा अध्यक्ष गटला, त्यानं सगळं गठुडं दिलं. चोर बिचारेच म्हणावं ना, ते चोरी करणार नाही काय, गरीबच असतात ना. गठुडं बांधलं, खांद्यावर टाकून चांगले इथपर्यंत गेले, असे या बाऱ्यापर्यंत, असे 100 मीटर. जाय म्हणे, काय न्यायचं तर मी सगळं खोटे, काय न्यायचं तर घेऊन जाय, ए चोरार घेऊन जा रे, सगळं खोटे. त्याला खोटं म्हणलं की त्याची तळपायाची आग मस्तकाला भिडली. त्यानं आलं बाबा, त्याच्या संग बाया पण होत्या, इतकं मारलं. वाळला असणारा अध्यक्ष असा झाला, बुपक्या. चाफा बोले ना, चाफा चाले ना, टा टा टा. बरोबर आहे. आणि म्हणले असं कसं काय? खोटं घातलं तरी एवढा त्रास झाला. एक लक्षात ठेवा, संतांनी खोटेपणा कधीच केला नाही. अरे वेदाचा तो अर्थ आम्हासीचा ठावा. एराने व्हावा भारमाता, तुकोबारांनी पराकोटीचा परमार्थ केला, पण कोणासोबत लांडी लबाडी नाही केली. ज्ञानोबारांनी एवढा संघर्ष केला, पण कोणाचा द्वेष केला नाही. नाथ महाराजांना एवढा त्रास झाला, पण शांती सोडली नाही. हे प्रत्येक संतांची ब्रिदावली आहे. तसं खोटं सोडा, लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पिढा. ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, अरे 8 वर्षाच्या मुलाने आईला शब्द दिला, आई मी तुझ्या मनात स्वराज्य निर्माण करणार, खरंच विकू द्या, स्वराज्य निर्माण करणार. बाळा तुला हाणायचंय. 8 पकड जाती 12 बंदर मावळे एकत्र केले, रायरेश्वराच्या पायरीची शपथ घेतली. आई दिले वचन, साहेब हे वचन पूर्ण करी, आणि शब्द दिला, तो शब्द पूर्ण केला. ऐका, पहिली पायरी चढली बाजी, दुसरी तानाजी, तिसरी येसाची, मदारी मेहनत. कसं वाटतंय आई माझ्या मावळ्यामुळे मला हे स्वराज्य निर्माण, कारण का खोटं बोललो नाही आणि ज्ञानेश्वर पोरगा श्लोक ते म्हणते, मला ते गाणं आहे ना कोणतं, एक माणूस परदेशात अडकतंय, मग ते देवाची खाटूश्यामची प्रार्थना करते. शांभव 3 बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है प्राण मेरा अब जल्दी आओ ना. देवा मी संकटात आहे, तुम्ही लवकर आलं पाहिजे. आता ते पोरग गाण्यातून म्हणते, पहा ऐका. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम लेला हो सहारा जाऊं, हे शाहजहां, 3 बाण चलाओ ना, मुश्किल में रास्ता अब जल्दी आओ.
ऐका, ज्यांच्या श्रीमुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न केला, श्रवण केला, त्या हरिभक्तीपरायण परमादरणीय गुरुवर्य कृष्णाजी महाराज चिचांबेकर गुरुजी, अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे, संतवीर बंडादत्त महाराज कराडकर, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे महाराज विद्यार्थी आहेत. फार मोठी परंपरा आहे महाराजांच्या पाठीमागं. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. माझ्या शब्दांना पूर्णविराम. आ